मित्रांनो, तुमचाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला महत्त्वाची 3 कामे करावी लागणार आहेत आणि ती महत्त्वाची 3 कामे कोणती ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आणि ही तिघी कामं तुम्ही आधीपासून करून ठेवली असतील तर चांगली गोष्ट आहे। आज आपला व्हिडिओ येणार नव्हता, आज आम्ही सुट्टी घेतलेली होती, परंतु नैसर्गिक मोकळं वातावरण आहे त्यामुळे विचार केला तर आज आउटडोअरलाच आपण व्हिडिओ शूट करून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमचा अप्रूव्ह झाला असेल तर ती महत्त्वाची 3 कामं कोणती ते पाहूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला पुढे पाहायला मिळत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह जरी झाला असेल पण आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, तुमच्या खात्यात ते जमा होणार नाही। मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं। यासाठी आधीच आपल्या YouTube चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याच्यात तुम्ही घर बसल्या मोबाईलमधूनच तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक आहे की नाही ते चेक करू शकता। त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटनमध्ये, या व्हिडिओच्या शेवटी आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। तो व्हिडिओ पाहून चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही। जर लिंक असेल तर काही करण्याची गरज नाही आणि जर लिंक नसेल तर ते कसं लिंक करून घ्यायचं बँकेत जाऊन ती पण माहिती त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर 2 नंबरचं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे ते प्रत्येकाला करायचं आहे। जरी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल तरी तुम्हाला हे काम करायचं आहे। ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जेही बँक खाते तुम्ही दिलेले आहे तर ते बँक खातं बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे चालू आहे का। कारण महिलांचं बँक खातं आहे आणि महिलांचे व्यवहार ट्रान्झॅक्शन बँक खात्यात जास्तीत जास्त होत नाही आणि वर्ष 1.5 वर्ष जर तुम्हाला त्या बँकेत व्यवहार करायला किंवा ट्रान्झॅक्शन करायला झाले असतील तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्या बँकेची KYC करावी लागेल किंवा ते फ्रीज झालं असेल किंवा ते बंद झालं असेल। मग ते तुमचं बँक खातं बंद आहे की चालू आहे, KYC पेंडिंग आहे का फ्रीज आहे, ते तुम्हाला बँकेत जाऊन त्याची तपासणी करून घ्यायची आहे। आणि जर का तुम्ही हे केलं नाही, तुमचं आधार कार्डला बँक खातं जरी लिंक असेल तरी त्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि जमा जरी झाले तरी ते तुम्हाला काढता येणार नाहीत। त्यामुळे हे 2 नंबरचं सर्वात महत्त्वाचं काम तुम्ही सर्वांनी करून घ्यायचं आहे, जरी तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असेल तरी। त्यानंतर तिसरं आणि शेवटचं काम आहे ते तुम्ही घर बसल्या मोबाईल मधूनच करू शकता। ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिलं होतं त्या फॉर्म मध्ये तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो बरोबर आहे का, त्याच्यात दिलेलं नाव बरोबर आहे का आणि IFSC कोड बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे, याची खात्री करून घ्यायची आहे। खूप जणांचे चुकलेले आहेत आणि खूप जणांचे फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत ज्यांची बँक डिटेल चुकलेले आहे। तर अशा परिस्थितीत तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि बँकेची माहिती फॉर्म मध्ये चुकली असेल तर ती तुम्ही एडिट करून घ्यायची आहे आणि बरोबर करून घ्यायची आहे। जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि ती फॉर्म मधली माहिती चुकली असेल, जेव्हा ते पैसे ट्रान्सफर करतील तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ते दुसऱ्याच कोणाच्या तरी बँक खात्यात पैसे चालले जातील जर तुमचं नाव चुकलं असेल किंवा अकाउंट नंबर चुकला असेल। तर अशा परिस्थितीत सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आणि जर चुकीची असेल ती एडिट करून घ्या। तर ही होती सर्वात महत्त्वाची 3 कामं तुम्ही ही करून घ्यायची आहेत। व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, पुढच्या अशाच अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी अविनाश तिरमले, पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।